ऑइल इंडिया लिमिटेड अशी एक कंपनी जी नवीन नवीन होरायझन शोधते, पण आता सध्या बऱ्याच खाली पडली आहे. म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर डाऊन झालाय म्हणून त्याच्या बिझनेसला डाऊन समजू नका. याचं पोटेन्शियल बघा, ही काय करते ते बघा. कॉन्करिंग न्यू होरायझन्स, ओके, फ्युलिंग इंडियाज एनर्जी नीड्स. काय करते बघा, 6.71 MMTOE ऑफ प्रोडक्शन, मलाही समजलं नाही काय, अँड इंटिग्रेटेड एनर्जी कंपनी. ही आहे ना भरपूर गोष्टींमध्ये पायोनियर आहे. बघा ना, एशियाज फर्स्ट फुल्ली ऑटोमेटेड क्रूड ऑइल क्रॉस कंट्री ट्रंक पाईपलाईन यानेच केली. वर्ल्डची पहिली क्रूड ऑइल कंडिशनिंग प्लांट इन आसाम यानेच केला. बऱ्याच गोष्टी फर्स्ट टाइम याने केल्यात. बऱ्याच आधीपासून 1889 पासून काम करते. ऑइल इंडिया खरंच खूप चांगलं आहे. पायोनियरिंग माइलस्टोन, बरेच माइलस्टोन म्हणजे मैलाचे दगड यानेच ठेवले आहेत, पण 21% डाऊन आहे. स्कोप आहे तर स्कोप आहे, बऱ्याच वरून तो खाली आलाय. माझ्या स्वतःच्या पोर्टफोलिओत हा निगेटिव्ह मध्ये आहे, अजून सुद्धा 7-10% निगेटिव्ह मध्ये आहे. पीई रेशो याचा 10 आहे, अत्यंत भीकमागे पीई रेशोला मिळतोय. जर खालच्या लेवलला घेणार असाल तर घेऊ शकता. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याचा 9-10% वाढलाय, जे की ओके, 7-8% वाढणं गरजेचंच आहे. टेक्निकल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. नेट इन्कम याचा थोडासा वाढलाय, नेट प्रॉफिट मार्जिन थोडंसं वाढलंय, पण अर्निंग पर शेअर घटली आहे, ते दिसतच आहे आपल्याला. 21% डाऊन आहे. टोटल अशिट्स वाढल्या, टोटल लायबिलिटीज बऱ्याचशा, देणी बरेचशी वाढली आहेत. ओके, त्यामुळे बऱ्याच डाऊन लेवलला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. एफआयने काही जास्त इन्व्हेस्टमेंट केली नाहीये. प्रमोटर आणि डीआयचीच इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये बरीचशी जास्त आहे. जीएसबीएल गुजरातचं आहे, गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड आहे. फॉर सेटअप द कंपनी एफर्ट्स कॉम्प्लिमेंट द एफर्ट्स ऑफ जीएसपीसी स्टेट ऑफ द आर्ट नेटवर्क ॲट अ ग्लान्स. याच्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. हे पाईपलाईन वगैरे करतात. गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड गुजरातची कंपनी आहे. प्रत्येक स्टेटची, स्टेट ओन एखादी कंपनी असते, अशी गुजरात स्टेटची कंपनी आहे. जीएसपीएल इज इंडियाज सेकंड लार्जेस्ट नॅचरल गॅस इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रान्समिशन कंपनी. बोललो नाही का, पाईपलाईनमध्ये बरेचसे असे प्रोजेक्ट मी स्वतः बघितले आहेत, म्हणजे ऑनलाईन आलेले तेव्हा न्यूजमध्ये बघितले आहेत मी. कंपनीचं पायोनियर इन डेव्हलपिंग एनर्जी ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर करतं. ओके, 2703 किलोमीटर ॲज 31 मार्च 2022, म्हणजे 2 वर्षापूर्वी एवढे किलोमीटर गॅस पाईपलाईन याची होती. खूप चांगला बिझनेस आहे. एकदा करून ठेवलं की त्यातून कंटिन्यू रेव्हेन्यू येत जातो, पण बराच पडलाय. खूप आधी घेतल्यामुळे माझ्याकडे ग्रीन आहे, अदरवाईज हा बराच पडला. माझ्या वेगवेगळ्या पोर्टफोलिओत हा थोडा आहे, तो रेडच आहे अजून सुद्धा. 400 वरून 350, तिथून तो जवळपास 260-70 पर्यंत पडला होता. परत जरासा वरती आला. पी रेशो 16, म्हणजे ठीकठाक पी रेशोला आता सध्या मिळतोय हा. याचं मार्केट कॅपिटल 177 ट्रिपल डिजिट बिलियनमध्ये, जे की 4-500 असणं एक्सपेक्टेड होतं आपल्याला, पण ठीक आहे. नेट इन्कम घटलाय, वाईट गोष्ट आहे. नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी झालंय इयर ऑन इयर, वाईट गोष्ट आहे ही. पुढे बघितलं तर कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये 53% अप आहे. टोटल अशिट 9% वाढलाय, पण लायबिलिटीज जरा जास्त वाढलेत याचे. पण पी रेशो ठीकठाक आहे. डीआयकडे 27% आहे, एफआयकडे 15% आहे. एफआयने चांगला पकडलाय जीएसपीएल, चांगली गोष्ट आहे. पब्लिककडे एफआय पेक्षा जास्त आहे. ही आपलीच पब्लिक आहे, माझ्यासारखेच. पुढे बघितलात तर अँटेलोप्स एनर्जी आहे, VR अँटेलोप एनर्जी. काय करतं कळून जाईल. अँटेलोप एनर्जी इज प्रायव्हेट लिमिटेड, एक्सप्लोरिंग अँड प्रोडक्शन कंपनी इनकॉर्पोरेटेड 2018ला. वी आर फोकस्ड ऑन मॉनिटायझिंग, डिस्कवरिंग अँड स्टँडर्ड रिसोर्सेस इन इंडियन सब कॉन्टिनेंट. भारतीय उपखंडामध्ये हे शोधतं. विजन आहे टू लीड E&P प्लेयर अँड पार्टनर इन चॉईस द इंडियन ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये. शोधा काढा, ही वाईट गोष्ट आहे. ऍक्च्युली कसं असतं माहिती आहे का, या ऑइल बिझनेसमध्ये किंवा क्रूड ऑइल बिझनेसमध्ये रिसोर्सेसचा शोध घेणारी एक संस्था असते, जी आयडेंटिफाय करतं की पोटेन्शियल कुठे आहे. मग ती लँड ॲक्विजिशन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केली जाते. ते लँड ॲक्विजिशन करून तिथे तुम्हाला शोध घेतला जातो की किती खोल, किती काय, कसं आहे. बऱ्याच अंशी इथे फिजिकली मायनिंग पण करावं लागतं. मायनिंगमधून प्रत्येक वेळी आपण हात घातला आणि मोठा तेलाचा सापडा सापडला आपल्याला आणि आपण मालामाल झालं, असं होत नाही. 10पैकी एखाद दुसऱ्या वेळेला सापडतो. बराच पैसा वेस्ट जातो, इकडे जातो तिकडे जातो. लँड ॲक्विजिशनमध्ये, मशिनरी सेटअपमध्ये, मशिनरी अपडेशनमध्ये, इन्व्हेन्शनमध्ये, इनोव्हेशनमध्ये बराच पैसाचा राडा होतो. हे भयानक इंडस्ट्री आहे, पण यांच्यात पैसा पण खूप आहे, यांच्यात पोटेन्शियल पण खूप आहे. येत्या काळात एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली आणि ती ॲडॉप्ट करायची असतील तर हेच ॲडॉप्ट करणार. नवीन कोणतरी येऊन यात घुसणार, मग बादशाह होणार, हे जरासा अवघड आहे. जे प्रस्थापित आहेत, जे पहिले टॉप आहेत, तेच नेहमी टॉप राहिलेत, तेच टॉप राहणार. त्यामुळे यातले टॉप शेअर उचलणं हे सोपं आहे पर्यायाने. सध्या ही अवस्था खराब आहे, पण यांच्यामध्ये काय तो स्कोप मरणाचा आहे. एका वर्षामध्ये तो 900 पासून घटत 500 जवळपास निम्मा झालाय तो. ह्याच्यापेक्षा वाईट काय पाहिजे तुम्हाला. पी रेशो 13 वरती आलाय, 13-15 ठीकठाक पी रेशो म्हटला पाहिजे. मार्केट कॅप फक्त 18 बिलियन याचा. हा 2018लाच कंपनी आली आहे, 18चीच कंपनी आहे, जास्त काय डाटा अवेलेबल नाहीये.
आहे म्हणून आपलं आहे. कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट याची बरीच वाढली आहे थोड्या काळामध्ये. अशीच वाढली आहेत, लायबिलिटीज कमी झाल्यात, ही चांगली गोष्ट आहे. FII-कडे 3%, DII-पेक्षा जास्त आहे, एवढंच काय तो आनंदाची गोष्ट, बाकी काही नाही. प्रमोटरपेक्षा पब्लिककडेच जास्त आहे. बापरे, कसा शेअर असेल काय माहिती. ओके, सेक्टर ऑइल आणि गॅस याची मी तुम्हाला पूर्ण ॲनालिसिस दाखवतो. हा महत्त्वाचा पार्ट आहे ॲक्च्युली. ऑइल आणि गॅस आहे ना, पुन्हा एकदा सांगतो, एनर्जी ह्या सोर्सेसमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे. ऑइल आणि गॅस हा ट्रॅडिशनली एक टॉपचा सोर्स एनर्जीचा राहिला, ज्या एनर्जीतून आपला भारत देश अख्खं जग चालतंय आणि ते काही काळ चालत राहणार. EV आलं, हायड्रोजन आलं, काही जरी आलं तरी यांना रिप्लेस करायला एक ठोस सोर्स पाहिजे, जो की सध्या तरी नाहीये, पुढचे 15 वर्ष येईल असं वाटत नाहीये. ओके, याच्यामध्ये रिलायन्स आहे, IOCL आहे, BPCL, गेल बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या प्रस्थापित आहेत. तुम्हाला सांगतो यांच्याकडे एवढा मरणाचे रिसोर्सेस आहेत. हायवेला प्रत्येक ठिकाणी मोक्याचे प्लॉट यांचे आहेत, BPCL, IOCL यांचे. हायवे करायच्या आधीच हे प्लॉट घेतात, हायवे झाल्यावर पण लगेच घेतात. पैसा मरणाचा आहे. लँड एक्विजिशन अशी होते, आपल्याला मिळत नाही, यांना सहज मिळते, कारण गव्हर्नमेंट ओन कंपन्या आहेत. ओके, असं नाही की ते फक्त ऑइल अँड गॅसमध्ये आहेत, यांचे सबसिडरीज ग्रीन एनर्जीमध्ये पण घुसले आहेत, यांचे पाय बऱ्याच ठिकाणी लागलेले आहेत. त्यामुळे यांच्यावरती लक्ष ठेवा. याच कंपन्या उद्याच्या टॉप असणार, परवाच्या पण याच टॉप असणार, किंवा यांची एखादी SPV किंवा एखादी ब्रँच निघेल जे टॉप होईल, बाकी काही वेगळं असणार नाही. याच्यामध्ये सध्या कंपॅरिझन करायला घेतलं ना तर एक काळ होता 21, 22, 23 भयानक चालल्या, डबल ट्रिपल झाला. हा ONGC 120 ते 240 मी असा होताना बघितलाय. ह्या IOCLला मी स्वतः 75 पासून 78, 150 पर्यंत येताना मी बघितलंय. पण एक काळ आला, यांना जराशी उतरती काळ, स्टॅग्नेशन लागलं, कारण नेहमी प्रत्येकाचे दिवस नसतात, प्रत्येक वेळी दिवाळी नसते, दसरा नसतो, संक्रांत पण कधी कधी येते. ह्यांचे ग्राफ वर गेले, एक काळ होता जिथे ते स्टेबल राहिले आणि परत ते खाली पडले. कधी पडले? मागच्या वर्षी पडले, जेव्हा गल्फमध्ये पूर्ण स्टॅग्नेशन आलं होतं, स्टॅगफ्लेशन आलं होतं, त्या काळात हे स्टॉक सगळे पडले. आता बऱ्याच घाण पडलेल्या अवस्थेत आहेत. बॉटम लेवलला थोडे ॲक्युमुलेट करता आले तर कराल. यासाठी तुम्हाला मी ॲनालिसिस सांगतो. रिलायन्स आहे 1412चा LTP यायचा, 1412ला चालू आहे. 200 DEMA म्हणजे डेज, EMA म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज आहे, याच्या बिलो म्हणजे 200 दिवसाच्या ॲव्हरेजच्या लाईनच्या खाली 60 पॉईंटने आलाय. ओके, बॉलिंजर बँडच्या अप्पर बँडला आहे, 200 DMAच्या खाली, पण बॉलिंजर बँडच्या वरती आहे. हा PE रेशो 25 म्हणजे ठीक आहे, 15, 20, 25 हा PE रेशो ठीक असतो. या सेक्टरचा PE रेशो सध्या एवढा डाऊन आहे की भीकमंगा PE रेशो आहे. हा ONGC 8 सारख्या भिकारड्या PE रेशोला मिळतोय. कोल इंडियाने तर भिकारडेपणाची अवस्था काढली, म्हणजे 7च्या PE रेशोला आलाय. रे तू कोण आहेस? कोल इंडिया मोनोपोल आहे तुझी दादा, तरी तो खाली आहे. एवढा म्हणजे यापेक्षा वाईट काय असावं. यात मी जिथे ग्रीन केलं आहे ना त्यांना तुम्ही फोकस कराल आणि कदाचित लोअर लेवलला थोडे घेता आले तर घ्याल, त्यांची अवस्था चांगली आहे. रिलायन्स आहे 200 डेज EMAच्या खाली आहे, बऱ्यापैकी बघा, बऱ्यापैकी बिलो बऱ्यापैकी बिलोच आहेत. अबो मला वाटतं 4-5 आहेत फक्त. पेट्रोनेट अबो आहे फक्त एक, अजून कोण आहे अबो? गेल एक अबो आहे. गेल ॲक्च्युली खूप चांगल्या अवस्थेत आहे. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, गॅसला मरणाचं फ्युचर आहे. गॅस वायुतत्व आहे, वायुतत्वाला वर जाण्याचं उत्तम संधी आजकालच्या दिवसात आली आहे. गेल 177ला आहे, हायड्रोजनमध्ये घुसला आहे. हायड्रोजनचे प्लांट्स आहेत त्याचे, जेव्हा कधी येईल तेव्हा गेल टॉपलाच जाईल. अबोव 5 पॉईंट्स आहे तो, 177ला आहे, बॉलिंजर बँडच्या मिडलला येतो. याचा हा मला वाटतं, एक मिनिट वर घेतो, PE रेशो याचा साधारण 11च्या आसपास आहे. खूप चांगला नाहीये पण ठीकठाक आहे. डेब इज टू इक्विटी रेशो जास्त काय डेब ह्याच्यावरती नाहीये. OPM पण 10च्या आसपास आहे साधारण. हा 15 ते 20 पाहिजे, पण 10 आता ठीकच म्हटलं पाहिजे. रिटर्न ऑन इक्विटी याची 13 समथिंग आहे, 15पेक्षा ही बऱ्याच पुढे लागणं आपलं गरजेचे आहे, पण ठीक आहे, 15च्या आसपास तरी आहे बिचारा. ROC रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन कॅपिटलवरती 14च्या आसपास आहे तो. 3 वर्षाची ग्रोथ ऑफ द सेल्स गेलची खूप चांगली आहे. ॲक्च्युली गेल 15.22ला आहे, 15च्या पुढेच लागतं. 15च्या पुढे फक्त ATGL आहे, म्हणजे तुमचा अडाणी टोटल गॅस आहे. दोन्ही गॅसेस आहेत बरं का, हा पण गॅस आणि हा पण गॅस, दोघी पण 15च्या पुढे आहेत. तुमचा गेल 14च्या आसपास आहे. BPCL एक तेवढाच चांगला आहे, ठीकठाक. सॉरी, हे बघतो ना आपण 3 इयर गेट, 15 आणि 18 हे दोन्ही पण गॅस आहेत. गेल आणि तुमचा ATGL दोनच दिसतात, बाकी खाली कोण आहे? एक IGL आहे, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड. पुन्हा एकदा सांगतो, गॅसच पुढे आहे, गॅसला जरा चांगला काळ दिसतोय सध्या तरी. ओके, त्याच्यानंतर तुमचा पेट्रोनेट LNG हा 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आलाय आणि PE रेशो 11चा आहे. याचा काही खूप चांगला आहे असं काही नाहीये, पण 3 वर्षाचे सेल्स याचे काही खूप चांगले नाही आहेत. याचं फक्त मार्केट कॅप, पण प्रमोटरने किती घेतलेत ना, हे शक्यतो यांच्यामध्ये बघू नका. बऱ्यापैकी स्टेट ओन कंपनी आहेत, ह्या 50%च्या बाहेरच प्रमोटर म्हणजे स्वतः गव्हर्नमेंटकडे असतात.
त्यामुळे सध्या रिलायन्स जो की मार्केटचा बादशाह, उद्याचा बादशाह, फ्युचर बादशाह म्हणून लोअर लेवलला घेणार असाल, सगळ्या बाकीचे पॅरामीटर बाजूला टाकून फक्त प्राइस एक पॅरामीटर बघून या प्राइसच्या खाली मिळतोय का असा बघून जर का घेणार असाल तर रिलायन्स घेऊ शकता. गेल माझ्या स्वतःची चॉईस आहे, खालच्या लेवलला गेल घेणार असाल तर घेऊ शकता. याच्याबरोबर एक चांगला आपल्याला कोण दिसतोय गेल बरोबर, तर साधारण BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हा बऱ्याच अंशी ठीकठाक दिसतोय, याला तुम्ही घेऊ शकता. हा मी पण बराच काळ घेतला आहे ह्याला, BPCLला. आणि हिंद पेट्रोलियम जे रेड आहेत हे थोडे थोडे घ्या, पण BPCL, तुमचा गेल आणि ATGL एकदम खालच्या लेवलला मिळाल तर अडानीचा गॅस हा तुम्ही घेऊ शकता. रिलायन्स बादशाह म्हणून सध्या तरी सध्याच्या अवस्थेत हे आहेत. बाकी या चार्टमध्ये तुम्ही स्वतः अपडेट करत जावा आणि तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घेत जावा. ही PDF मी तुम्हाला देतो, ओके, अवेलेबल करून. पूर्ण लेक्चर बघा, लक्षात ठेवा, थोडे 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 एका वेगळ्या पोर्टफोलिओत ॲक्युमुलेट करा.